पहिल्या भागामध्ये आम्ही स्वामींच्या समाधी मठाचे दर्शन घेतो. समाधी मठाच्या दर्शनानंतर आम्ही घेणार आहोत श्री चोळप्पा महाराज यांच्या वाड्याचं दर्शन घेणार आहोत. चोळप्पा महाराज यांच्या वाड्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी खूप वर्ष असा सहवास केला होता. आता चोळप्पा महाराज वाड्यामध्ये त्यांची 6वी पिढी राहते. चोळप्पा महाराज यांचे 6वे वंशज आपल्याला या वाड्यामध्ये त्यांच्याबद्दल खूप सारी अशी माहिती देतात. समर्थ महाराजांचा वापरलेला राजदंड, एजेड लोक काठी स्टिक वगैरे कसं पकडतात तसा हा राजदंड स्वामी पकडायचे. महाराजांची आई कसे विचार करा आपल्या छातीला लागतो, पण स्वामी महाराजाला वाकून पकडायची एवढी स्वामींची आई. त्या गणपतीचं वैशिष्ट्य हा स्वयंभू गणपती. कोपऱ्यात फोटो दिसतोय का पांडुरंग पुजारी, माझे पंजोबा आहेत. त्यांनी 21 वर्ष स्वामींच्या समाधीची न चुकता सेवा केली. पूर्वी बाथरूम नसायचे, स्वामी जिथे आंघोळ करायचे ते पाणी झाडांना जायचं, तर त्यात एक झाडांचा रुईचा हनुमानाच्या गळ्यात रुई झाला ना. पंजोबांना दृष्टांत झाला आणि गणपतीने स्वप्नातून सांगितलं की रुईच्या खोडात म्हणजे रुईचं जे मूळ असतं त्यात झालं काढलं आणि गणपती निघाला. युजली गणपतीची सोंडी लेफ्ट किंवा राईट असते, ही जी सोंड ही वरद मुख आहे, ऊर्ध्वगामी. हा कायम आपल्याला वरदान देणारा गणपती. त्या खांबाला स्वामी टेकून बसायच्या आणि हा ओरिजिनल फोटो. स्वामींच्या राईट साईडला जे बसले ते चोळप्पा महाराज. कुंडलिकाच्या भेटी कसं विठ्ठल आले पंढरपुरी, चोळप्पा महाराजांसाठी स्वामी देखील कुठे त्यांचं घर. त्या घरात स्वामींनी 21 वर्ष वास्तव्य करून ज्या देवळात आता तुम्ही जाऊन आला तिथंच समाधी. चोळप्पा महाराजांची मी 6th जनरेशन, माझं नाव ऋषिकेश. श्री चोळप्पा महाराज यांच्या वाड्याचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे कोणते दर्शन घेणार आहोत यासाठी आमचा पुढील भाग नक्की बघा. श्री स्वामी समर्थ.